नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, त्यानंतर येथे जी छाती आहे ती आलेली आहे 8.5 इंच, कंबर देखील बॅक टार्ट मिळून आलेली आहे 8.5 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, तर मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केला. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 9.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो तसाच इथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून मग पुन्हा मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे हाताने असं थोडंसं थापून घ्या, म्हणजेच टॅप करून घ्या, जेणेकरून आपली ही डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल. त्यानंतर आता इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड ठेवून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण हा जो गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे ना, त्याला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही जर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून सिक्युअर करून घेतलेला आहे, कारण की जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू तेव्हा आपलं कापड आणि अस्तर इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसा स्टिच केला जाईल. हे जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर ही पद्धत वापरू शकता आणि जर तुम्हाला डिरेक्टली स्टिच करता येत असेल तर पद्धतीने केलं तरी देखील काही हरकत नाही. त्यानंतर आता इथे कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. आपण अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर शेवटी आपल्याला कमरपट्टीला सेपरेटली स्टिच करावं लागतं, तर त्याची येथे आपल्याला गरज लागणार नाही आहे. त्यानंतर येथे हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता येथे वरच्या बाजूला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की आपले कट्स त्या शिलाईवरती जायला नको आहेत, नाहीतर आपला गळ्याचाच आकार कट होईल. त्यामुळे थोडे काळजीपूर्वकच हे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो आपला गॅप तयार झाला आहे ना, त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. टॉप स्टिच म्हणजे काय, तर जसा इथे आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला तुम्हाला इथे अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, फक्त जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती त्याला पुन्हा एकदा तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे, म्हणजेच दाबटीप द्यायची आहे. आता दाबटीप म्हणजे काय, तर इथे तुम्हाला सरळ अगदी शेवटपर्यंत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या चारही बाजूचं जे जास्तीचं कापड आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅक डाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे.
येथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॅकडाटला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला या बॅक पार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी जशी डिझाईन ड्रॉ करून घेते आहे अगदी तशीच तुम्हाला सेम ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे बघा तुम्हाला गोल आकारमध्ये आर्महोलपर्यंत हा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालच्या बाजूला थोडासा मी कर्व आकार ड्रॉ करून घेते आहे, म्हणजे थोडीशी एक तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही आकाराला तुम्हाला डार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला तो समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन यायला हवी आहे. त्यानंतर या बॅक पार्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर येथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, जेणेकरून आपली या बाजूची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन येईल. ठीक आहे. येथे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरची, जो माझ्या साडीमध्ये कलर होता ग्रीन कलर, त्या कलरची सिंपल अशी लेस घेतलेली आहे. आणि तिला घेऊन आपल्याला या गळ्याच्या गोल आकारावरती घेऊन संपूर्ण गळ्याच्या आकारावरती त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि मी तुमच्याबरोबर लवकरच प्रिन्सेस कट, कटोरी ब्लाऊज हे जे आपले बेसिक ब्लाऊज असतात त्याचे व्हिडिओज शेअर करणार आहे. तेही जसं आपल्याला फॅशन डिझायनिंगमध्ये शिकवतात ना, त्या पद्धतीने मी शिकवणार आहे, प्रॉपर फिटिंग वगैरे. तर त्यामुळे तुम्ही आणखीन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा त्याचे व्हिडिओज अपलोड करेल की ते अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि ती जी पद्धत असणार आहे थोडीशी वेगळी असणार आहे आणि खूप सुंदर अशा पद्धत मी तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील ते घरी बसून स्टिच करता यावं, शिकता यावं. हाच त्या पाठीमागचा हेतू असेल. तेही कोणतीही फी न घेता, त्याकरिता फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर आता इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला सगळ्यात अगोदर जो आपण खालचा तिरकस आकार ड्रॉ करून घेतला होता ना, त्याच आकाराला फॉलो करत त्याला स्टिच करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूला हा जो आपला गोलवा आकार दिसतोय ना, त्याला फॉलो करत या लेसला तुम्हाला त्याला संपूर्ण गळ्याच्या आकाराभोवती, म्हणजे जो आपला डिझाईनचा आकार ड्रॉ करून घेतला आहे ना, त्याचवरती या लेसला घेऊन इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आपण सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.